नमस्कार, मी मधुरा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात जागतिक हृदय दिनानिमित्त आज आपण चर्चा करणार आहोत जागतिक हृदय दिन आणि हृदयाची काळजी ह्याविषयी। आणि आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील ज्येष्ठ हृदयविकार तज्ञ डॉक्टर विलास मगरकर। डॉक्टर मगरकरांचं मी या निमित्ताने स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर विलास मगरकर हे सेठ नंदलाल धूत या हॉस्पिटलमध्ये औरंगाबादच्या हॉस्पिटलमध्ये हृदयरोग विभागाचे प्रमुख आहेत। औरंगाबादच्या सोहम डायग्नोस्टिक सेंटरचे डॉक्टर मगरकर प्रमुख आहेत। 2 हाय एंड फ्लॅट पॅनल कॅथलॅबसह हाय व्हॉल्यूम अल्ट्रा आधुनिक कार्डियाक सेंटर चालवणं तसंच 46,000पेक्षाही अधिक कॅथलॅब प्रक्रिया पार पाडलेल्या आहेत त्यांनी। तसंच मराठवाडा विभागात पहिलं वातानुकूलित रेडियल लाउंज त्यांनी सुरू केलंय। डेक्स्ट्रो कार्डियाकमध्ये बायो सॉर्बेबल स्टेंट टाकणारे डॉक्टर मगरकर हे जगातील पहिले हृदयरोग तज्ज्ञ आहेत आणि महाराष्ट्रात मुंबई वगळता प्रथमच C2+ शॉकवेव्ह IVL बलून कॅथेटर वापरण्यात आलंय। डेक्स्ट्रो कार्डिया असलेल्या रुग्णांमध्ये सायटोसिन इन्व्हर्ससह 9 अँजिओप्लास्टी करण्यामध्ये त्यांना यश आले। 2013 आणि 2016 मध्ये USA कडून प्रतिष्ठित फेलोशिपनं त्यांना सन्मानित करण्यात आले। 1999 मध्ये MPSC कार्डिओलॉजी परीक्षा फक्त 2 हृदयरोग तज्ज्ञ उत्तीर्ण झाले होते आणि त्यामध्ये डॉक्टर मगरकरांचं नाव आवर्जून घेतलं जातं। कार्डिओलॉजी जर्नल्समधील असंख्य पेपर्स आणि प्रकाशनं विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कार्डिओलॉजी कॉन्फरन्सचं फॅकल्टी म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय। मास्टर केस इन कोरोनरी इंटरव्हेन्शन सारखी अनेक कार्डिओलॉजीच्या पुस्तकांचं डॉक्टरांनी लेखनही केलंय। चला तर आज आपण डॉक्टर मगरकर यांच्याकडून हृदयरोगाविषयी विस्तृत माहिती जाणून घेऊया। लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि जागतिक हृदय दिन आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण ही चर्चा करतोय। पण सगळ्यात पहिला प्रश्न माझ्या मनात आला तो म्हणजे काही दिवसांपूर्वीच आपण ऐकलं होतं की एका 26 वर्षाच्या मुलीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला आणि त्याचं कारण असं सांगितलं होतं की तिला प्रचंड स्ट्रेस होता। मग त्यावेळी असं होतं की लोकांच्या मनात एक भीती निर्माण होते, एक दडपण निर्माण होतं की आम्हाला पण स्ट्रेस आहे, मग आम्हाला पण हार्ट अटॅक येईल का, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतात। तर अशा ह्या निमित्ताने मला पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे की नेमकं हार्ट अटॅक म्हणजेच किंवा हृदयविकार म्हणजे काय आहे आणि त्याची नेमकी कोणती लक्षणं असतात त्याविषयी काय सांगाल? छान। बघा, हृदयविकार म्हणजे काय? हृदयाला अहोरात्र कोरोनरी आर्टरीज नावाचे रक्तवाहिन्या ज्या की 2 ते 4.5 मिलीमीटर व्यासाच्या केवळ असतात, हे अहोरात्र रक्तपुरवठा करत असतात। हे व्यवस्थित रक्तपुरवठा जेव्हा असतो तेव्हा हृदयाचे स्नायू अगदी व्यवस्थित असतात। जेव्हा हा रक्तपुरवठा काही कारणांनी अडतो, त्यात रक्ताची गुठळी होणं, कोलेस्ट्रॉलची गाठ होणं, कॅल्शियम प्लेटलेट्स सारख्या पेशी यामुळे एक रक्ताची गाठ बनून जर हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी झाला तर हृदयाच्या स्नायू त्यामध्ये ओरडायला लागतात। त्याला आपण छातीत दुखणं किंवा हृदयविकार म्हणतो। हृदयाच्या रक्तवाहिनीत झालेला ब्लॉक हा हृदयविकार करण्यासाठी कारणीभूत ठरतो। लक्षणं जर म्हणालात तर हृदयाचं हे जे दुखणं असतं हे छातीच्या मध्यभागी कोणीतरी दाबल्यासारखं वाटणं, छातीवर दबाव येणं, वजन ठेवल्यासारखं होणं, दरदरून घाम फुटणं, बऱ्याचदा हे दुखणं डाव्या हाताला, डाव्या खांद्याला, कदाचित दोन्ही खांद्याला, पाठीला जाणं, जबड्याला जाणं, गळ्यामध्ये अळून आल्यासारखं होणं, दरदरून घाम फुटणं, उलटी आल्यासारखं वाटणं आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये चक्कर येणं, धडधड होणं ही लक्षणं हृदयाची या हृदयविकाराच्या रुग्णांना जाणवतात। बरोबर। आता डॉक्टर तुम्ही म्हणालात की ही लक्षणं साधारणपणे जाणवू लागतात आणि साधारणपणे आपण धरून चालू की हृदयविकार हा असण्याची शक्यता आहे। मात्र जेव्हा हृदयविकार किंवा हार्ट अटॅक आला की एक आपण म्हटलं जातो एक गोल्डन अवर पिरियड असतो। हा गोल्डन अवर पिरियड म्हणजे नेमकं काय आहे आणि नक्की त्याबद्दल काय सांगाल? खूप छान प्रश्न आहे मधुरा। खरं म्हणजे ना, गोल्डन अवर हा खूप महत्त्वाचा विषय आहे जो भारतामध्ये खऱ्या अर्थाने खूप जास्त चर्चिला गेला पाहिजेत। हृदयविकार झाल्यानंतरचा पहिला तास, एखाद्याला छातीत दुखायला लागलं आणि दुखणं सुरू झाल्यानंतरचे पुढचा तास हा फार महत्त्वाचा असतो। सगळ्यात पहिले तर या घंट्यामध्ये, या अवरमध्ये सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण असतं, कारण आकस्मिक हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा थांबलेला असतो। हृदयाची स्नायू, त्या पेशी या थांबलेल्या रक्तपुरवठ्याला त्याला ते सहन करू शकत नाही आणि यावेळेस त्या हृदयाच्या पेशींपासून, स्नायूंपासून काही अनियमित गती निघते, ज्याला आपण वेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया किंवा वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन म्हणतो। मग अशा वेळेस तातडीने त्याला जर शॉक केल्या गेलं नाही तर पेशंट बरा होत नाही।
काही जणांची आकस्मिक हृदयाची गती खूप कमी होते आणि ह्या काळात जर त्याला पेसमेकर केल्या गेलं नाही, टेम्पररी पेसिंग केल्या गेलं नाही, तर हा पेशंट बरा होत नाही. या काळामध्ये हृदयाला सर्वाधिक डॅमेज होतो, कारण हृदयाच्या पेशींना जर आपण 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ बंद ठेवला रक्तपुरवठा, तर हळूहळू स्नायू निकामी होतात आणि बरेचसे स्नायू काही तासांनंतर परमनंट निकामी होतात. हे परमनंट निकामी झालेले पेशंट रुग्ण जरी बचावला तरी त्यानंतर एक सिक हृदय, थकलेलं हृदय घेऊन जगतो, जे पुढे हार्ट फेल्युअर म्हणून हळूहळू मॅनिफेस्ट होतं. त्यामुळे ह्या तासाभरामध्ये तातडीने ट्रीटमेंट करणं गरजेचं राहतं. 2 प्रकारची ट्रीटमेंट आहे पाश्चात्य देशामध्ये आणि आता आपल्या भारतामध्ये सुद्धा बऱ्यापैकी प्रमाणात, ज्याला प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणतात. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तातडीने ह्या रुग्णाला अशा सेंटरला पोहोचवणं की जिथे हृदयविकारामध्ये तातडीने प्रायमरी अँजिओप्लास्टी करणं शक्य व्हायला पाहिजेत. म्हणजे अँजिओप्लास्टी करून आपल्या नजरेसमोर बलूननी ती गाठ उघडणं आणि तिथे स्टेंट टाकणं, ही झाली पहिली प्रक्रिया. जेव्हा हे शक्य होत नाही, याला 2 तासापेक्षा जास्त वेळ लागू शकतो, अशा वेळेस रक्ताच्या गाठी विरघळण्याचे इंजेक्शन्स असतात, जसं स्ट्रेप्टोकायनेज आहे, टेनिक्टिप्लेज आहे, रेटिप्लेज आहे, अल्टिप्लेज आहे. अशा प्रकारची इंजेक्शन दिली जातात, ज्यामुळे त्या इंजेक्शननी त्याच्याबरोबर दिलेल्या रक्त पातळ होण्याच्या गोळ्या जसं ॲस्प्रिन, क्लोपिडोग्रेल, टिकाग्रेलॉर आहे, त्यामुळे ह्या गाठी विरघळायला मदत होते आणि पेशंट ह्या गोल्डन आवरमध्ये वाचण्यासाठी त्याला फायदा होतो. बरं, म्हणजे गोल्डन अवर किती महत्त्वाचं आहे हे खरं तर आता तुम्ही सांगितलं. आणि बऱ्याचदा असं होतं की पेशंट तिथपर्यंत पोहोचणं फार आवश्यक असतं. नक्कीच त्याचा त्यानिमित्त ह्या सगळ्याच्या गोल्डन अवरमध्ये जीव वाचूही शकतो आणि लगेच ताबडतोब ह्या ट्रीटमेंट्स मिळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न होतो, म्हणजे हाताद्वारे केली जाणारी अँजिओग्राफी. आता हे नेमकं काय आहे आणि त्याचे काय फायदे होतात? कारण बऱ्याचदा आत्ता आपण बघतोय की आपण किती ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहोत आणि हाताद्वारे अँजिओग्राफी म्हणजे नेमकं काय? बरोबर आहे. बघा, पूर्वी जेव्हा आम्ही कार्डिओलॉजी शिकत होतो 1990-95 ह्या काळामध्ये सर्वच अँजिओग्राफीज ह्या पायामार्फत जांघेच्या फिमोरल आर्टरीमधून व्हायच्या. तेव्हा त्याला लागणारी जी उपकरणं होती सुद्धा मोठ्या व्यासाची होती नॅचरली, आणि तेव्हा ही हातामार्फत छोट्या बारीक रेडियल रक्तवाहिनीतून जाणारी उपकरणंही उपलब्ध नव्हती आणि टेक्नॉलॉजी सुद्धा नव्हती. याचे तोटे काय व्हायचे? पायामार्फत केल्यानंतर रुग्णाला पाय न हलवता 6 ते 8 तास झोपून राहा, प्लस त्या काळामध्ये तिथे रक्तस्त्राव होणं, गाठ होणं, बऱ्याचदा काही कॉम्प्लिकेशन होऊन पायाच्या रक्तवाहिन्यांचा ब्लड पुरवठा अडणं, त्या रक्तपुरवठा अडल्यामुळे कधी गँग्रीनसारखा आजार होणं, हे सगळे गुंताचे प्रकार. आणि प्लस कुठल्याही रुग्णाला, मग त्याला मणक्याचा त्रास आहे, त्याला इतर काही आजार आहेत, त्याला काही खुब्याचा आजार आहे, अशाला झोपून ठेवायला लावलं 6, 8, 9 तास तर टेक्निकली खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे ही एक प्रक्रिया जराशी क्लिष्ट होती आणि रक्तस्त्राव आणि इतर कारणामुळे कॉम्प्लिकेशन्स होण्याचं प्रमाण खूप होतं. मागच्या 2008-10 पासून आपण बघतोय की आज भारत हा फार पुढे गेलेला आहे आणि प्रगत झालेला आहे ह्या आमच्या इंटरनॅशनल कार्डिओलॉजीमध्ये. आणि आता आमची जी नवीन जनरेशन जी सगळी तयार झाली, आम्ही जरी फिमोरल रूट पायामार्फत शिकलो असलो तरी आम्ही आता 99% प्रोसिजर्स हातामार्फत करतो. रेडियल रूटनी केल्याचा फायदा काय की पेशंट अँजिओग्राफी झाल्यानंतर लगेच स्टेबल होऊन खाली व्हीलचेअरवर उठून बसून त्याला खाली घेता येतं. 3 तासामध्ये त्याला डिस्चार्ज करता येतो, कारण इथून रक्तस्त्राव होत नाही. तो तिथे दाबला की थांबतो आणि प्लस पेशंटला हे कम्फर्टेबल राहतं. आणि आता असलेली उपकरणं आम्ही हृदयाच्या रक्तवाहिन्यांपर्वे 99% वेळेस व्यवस्थित हातामार्फत पोहोचतो. तर हा खूप कन्व्हिनियंट असा प्रकार झालाय. मराठवाड्यामध्ये रेडियल रूटची प्रक्रिया आम्ही पहिल्यांदा सुरू केली. रेडियल लॉन्ज नावाची अत्याधुनिक जी वातानुकूलित लॉन्ज आहे ही मीच आमच्या सेंटरला 10 वर्षापूर्वी सुरू केली आणि आज ती रेडियल लॉन्ज एक आकर्षणाचा मुद्दा आहे आणि लोकांच्या दृष्टीने खूप सोपं आहे. एखादा रुग्ण 9 वाजता त्याला सांगितलं अँजिओग्राफी करा, बाहेरगावून आला 11 वाजता, दाखवलं 12 वाजता ॲडमिट झाला, अँजिओग्राफीचा रिपोर्ट, फिल्म सीडी हातात घेऊन 3 वाजता डिस्चार्ज, संध्याकाळी 5ला घरी आणि रात्री 8ला तो त्याच्या कामाला लागतो. ही सर्व ह्या फायदा या रेडियल रूट प्रोसिजरचा आहे. बरोबर, म्हणजे इतकी छान आणि सोप्या पद्धतीची ही प्रोसिजर आहे. पण अँजिओप्लास्टी नंतर बऱ्याचदा असं होतं की जीवनशैली जी आहे ती थोडीशी बदललेली बघायला मिळते. मग ती कशी असते किंवा ती कशी असावी आणि रुग्णाने खास करून काय पथ्य पाळावी? बऱ्याचदा असं होतं की हार्ट अटॅक येऊन जातो, अँजिओप्लास्टी होते, अँजिओग्राफी होते, ह्या सगळ्या गोष्टी होतात, मात्र पथ्य ही तितकीशी पाळली जात नाहीत आणि मग पुन्हा एकदा हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात. तर त्याबद्दल? अगदी बरोबर आहे. बघा, अँजिओप्लास्टी झाली म्हणजे आम्ही सांगतो की आमचं काम एखाद्या मेकॅनिक्स सारखं आहे
टायर पंक्चर झालं, पंक्चर काढलं, तुम्हाला ह्या टायरची नियमित काळजी घेणं आहे. टायरमध्ये नियमित हवा भरणं म्हणजे तुम्ही तुमच्या गोळ्या नियमित घेणं, काट्यावरून न जाणं, तारेवरून न जाणं म्हणजे व्यसनं न करणं, डॉक्टरांना नियमित दाखवणं म्हणजे हवा चेक करणं. टायर एका ठिकाणी पंक्चर झालं म्हणजे टायर जीर्ण होतं, इतर ठिकाणी सुद्धा होऊ शकतं. तर ह्या टायरची जसं आपण आपल्या गाडीची काळजी घेतो त्यापेक्षा जास्त प्रमाणात आपण आपल्या हृदयाची काळजी घेणं गरजेचं आहे. जर आपल्या हृदयासाठी जर आपण आपली जीवनशैली, काय कारणाने आपला हृदयविकार झाला, स्मोकिंग, वॉज इट रिस्पॉन्सिबल? येस. स्मोकिंग टाळा, तंबाखूजन्य पदार्थ टाळा, वजन खूप जास्त आहे, वजन नियंत्रणात आणा, व्यायाम कमी करत होतात, व्यायाम करा, गोळ्या घेत नव्हतात, गोळ्या घ्या, ताणतणावाचं नियोजन करत नव्हतात, ताणतणावाचं नियोजन करा, तुमच्या डॉक्टरांना त्यांच्या सल्ल्यानुसार अधूनमधून दाखवत चला. तुम्ही नियर नॉर्मल जीवनशैली जगू शकता. फक्त हृदयाचा रुग्ण हा आयुष्यभरासाठी हृदयाचा रुग्ण असतो, त्यांनी गोळ्या नियमित घेणं आणि काळजी नियमित करणं एवढं गरजेचं आहे. त्याची स्वतःच्या हृदयाची काळजी घेणं हे गरजेचं आहे. बरोबर. आत्ता तुम्ही सांगितलं की साधारणपणे काय काय काळजी घ्यायची, मात्र बऱ्याचदा काही पेशंटमध्ये काळजी घेऊनही पुन्हा एकदा हार्ट अटॅक येतो, अँजिओप्लास्टी करण्याची गरज भासते. हे असं का होतं आणि किती टक्के रुग्णांमध्ये असं दिसतं आपल्याला, त्याबद्दल? बरोबर आहे. हा म्हणजे खरंच एक महत्त्वाचा प्रश्न याकरता आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की माझी अँजिओप्लास्टी झाली, मग 5 वर्षांनी मला पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी लागली. 2 प्रकार आहेत यामध्ये. जिथे स्टेंट केला त्या स्टेंटमध्ये ब्लॉक होणं, याला आम्ही टार्गेट लिजन रिव्हॅस्क्युलरायझेशन म्हणतो, किंवा दुसरीकडेच नवीन ब्लॉक होणं. जसं मी बोललो थोड्यापूर्वी की जसं टायर जीर्ण होतं, दुसरीकडेही काही मामूली मध्यम ब्लॉक असतील, ते वयोमानानुसार वाढले, तुम्ही तुमचे स्ट्रेस फॅक्टर कंट्रोल केले नाही आणि ते वाढल्यामुळे तिथे नवीन ब्लॉक झाला. हा काही असा रेअर प्रकार नाही आहे, हे कॉमनली आढळतं. कारण तिथे तेव्हा 50% असतो, हळूहळू 5-7 वर्षांनी तो 80% होतो आणि मग त्याची अँजिओप्लास्टी लागते. आजकाल जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये की नवीन जे ड्रग इल्युटिंग, नवीन जनरेशनचे मेडिकेटेड स्टेंट आलेले आहेत, या स्टेंटमध्ये पुन्हा ब्लॉक होण्याची शक्यता 5-7% पेक्षा कमी आहे. पर्टिक्युलरली ज्या टॅबलेट्स आम्ही रक्त पातळ व्हायच्या, ॲस्प्रिन, टिकाग्रेलॉर, प्राझुग्रेल, क्लोपिडोग्रेल वापरतो, तर यामुळे ही शक्यता खूप कमी झालेली आहे. पण तरीसुद्धा अशा पेशंटनी जर गोळ्याच बंद केल्या, काळजीच घेतली नाही, बीपी कंट्रोल ठेवलं नाही, शुगर कंट्रोल ठेवलं नाही, स्मोकिंग चालू ठेवलं, तर अगदी पुन्हा त्या स्टेंटमध्ये सुद्धा ब्लॉक व्हायची शक्यता 5-7% आसपास राहते. पण एकदा अँजिओप्लास्टी झाली म्हणजे काही वॅक्सिन घेतल्यासारखं नाही आहे की पुन्हा होणार नाही हृदयाचा आजार. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर पुन्हा होऊ शकतो, काळजी घेतली तर तुम्ही तो टाळू शकता, लांबणीवर टाकू शकता. बरोबर. आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पुन्हा वारंवार का होते अँजिओप्लास्टी, पथ्य का पाळायची असतात, आणि जसं म्हणालात तसं की हे काय वॅक्सिन नाहीये की एकदा घेतलं की आपल्याला पुन्हा हार्ट अटॅक येणार नाही, किंवा अँजिओप्लास्टी झाली आहे म्हणजे आपल्याला काही पुन्हा हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस नाहीत, असं होत नाही. काही केसेसमध्ये पुन्हा हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस होऊ शकतात अर्थातच. पण या सगळ्यामध्ये आज आधुनिक तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आणि सेठ नंदलाल धूतमध्ये तर आपण बघितलं तर खूप चांगलं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. या सगळ्याच्या निमित्ताने आज हृदय दिन आहे आणि ह्या सगळ्याच्या निमित्ताने मला अजून एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की हृदयरोगाच्या उपचारासाठी आपण कोणतं आधुनिक तंत्रज्ञान वापरता जेणेकरून त्याचा फायदा आपल्या रुग्णांना होऊ शकतो? बघा, 25 वर्षापूर्वी जेव्हा मी तिथे हृदयरोग विभाग सुरू केला औरंगाबादला, तेव्हा हे एक नवीन गाव होतं. पूर्वीच्या काळी मुंबई, दिल्ली, चेन्नई हेच सेंटर होते. जेव्हा मी जे हॉस्पिटल मुंबईहून येऊन इथे सर्व सुरू केलं तेव्हा हे सगळाच प्रकार नवीन होता. आम्ही हळूहळू सर्वच गोष्टी इथे करायला लागलो. आज आम्ही दुर्बिणीच्या माध्यमातून किंवा इमेजिंगच्या माध्यमातून, आयवस किंवा OCTच्या माध्यमातून हृदयाच्या त्या रक्तवाहिनीचा ब्लॉकचं पर्सेंट, त्याची डेप्थ, त्याचं कॅल्सिफिकेशन, त्याची लांबी रुंदी काढतो. त्यामुळे त्या स्टेंटला आम्ही व्यवस्थित ऑप्टिमाइज करू शकतो. म्हणजे जे मी तुम्हाला बोललो 5-7% चान्सेस असतात पुन्हा ब्लॉक होण्याचे, ते टळतात. कॅल्शियम हा एक खूप मोठा हिंड्रन्स आहे. या कॅल्शियमला आपल्याला जर ब्रेक करायचं असेल तर त्याला रोटाब्लेटर, आम्ही एक IVL C2+ म्हणून बनवून वापरतो, ऑर्बिटल ॲथेरेक्टॉमी डिव्हाइसेस, कटिंग बलून, यांनी हे कॅल्शियम ब्रेक होतं आणि त्यामुळे हे कॅल्शियम ब्रेक झाल्यामुळे टाकलेला स्टेंट रक्तवाहिनीला व्यवस्थित विस्फारित करतो, जेणेकरून की हा स्टेंट पुन्हा बंद होत नाही. याशिवाय या ज्या काही इतर आजार आहेत, जसं वाल्वचा आजार आहे, आता 80-85 वर्षाच्या काही वृद्ध ग्रहस्थांची
आम्ही पेशंटची आम्ही वॉल बदलली बगर ऑपरेशन करता विना चिरफाड करता जांघेमार्फत एक मोठ्या साईजचे छिद्र त्यामध्ये करून आम्ही ती वॉल बदलली. तर याला आम्ही टावर म्हणतो, ट्रान्स एओर्टिक वॉल रिप्लेसमेंट. हे अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजी सर्व काही आता पेरिफेरीला उपलब्ध झालेल्या आहेत, ज्या टायर 2 सिटीज आहेत औरंगाबाद सारख्या, आणि हे सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान आम्ही तिथे वापरतो. रेडियल रूटने अँजिओप्लास्टी, आयवस, ओसीटी, रोटाब्लेटर, ऑर्बिटल एथेरेक्टॉमी, कटिंग बलूनचा वापर, प्लस बऱ्याचदा काय असतं, कुठून तरी बाहेरून पेशंट अँजिओग्राफी करून आलेला असतो, त्याला एक 50-60% ब्लॉक असतो, करावं की नाही सोडावं, सोडलं तर रिस्क असते पुढे त्याला हृदयविकार झाला तर, कळलं तर उगाच्या उगाच तर आपण करत नाही. यासाठी मागच्या 12 वर्षापासून आम्ही एक फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व्ह नावाची एक टेक्नॉलॉजी आहे, ज्यामध्ये की एक प्रेशर ट्रान्सड्युसर असलेलं, त्या वायरच्या टिपवर एक प्रेशर ट्रान्सड्युसर असतं, आणि त्या ब्लॉकच्या अलीकडचं आणि पलीकडचं प्रेशर घेतलं जातं आणि त्याचा रेशो काढला जातो. तो रेशो जर 0.80 पेक्षा जास्त असेल तर आम्ही त्या ब्लॉकला बिनधास्त गोळ्या, औषध आणि लाईफस्टाईलनी मॅनेज करतो. तर अशा नवनवीन प्रकारचे सर्वच टेक्नॉलॉजी आम्ही औरंगाबादला आमच्या हॉस्पिटलला वापरतो, आणि मला अभिमान आहे की टायर 2 सिटीजमध्ये आम्ही हे सगळं नवीन तंत्रज्ञान मागच्या काही दशकांपासून रुजू शकलो, ज्याचा की हजारो रुग्णांना आमच्या विभागातल्या मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातल्या रुग्णांना याचा फायदा झाला. अगदी अगदी. डॉक्टर, खरं तर आता कार्यक्रमाची वेळ संपत आली, मात्र आज वर्ल्ड हार्ट डे म्हणजे जागतिक हृदय दिन आहे, आणि आपण बघितलं तर आईच्या गर्भातच आपल्या बाळाचं हृदय सुरू होतं, ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत असतं त्याच्यासोबत. तर मला हेच विचारायचे, जाता आता आपल्या एकूणच प्रेक्षकांना आणि आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल? कारण आजच्या तरुण पिढीला मी का म्हणते ते तुमच्या लक्षात आलंच असेल, कारण की आत्ताच आपण जी केस सुरुवातीला मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हटलं तसं की आज तरुणांमध्ये खास करून मोठ्या प्रमाणात हे हृदयविकार जास्त प्रमाणात दिसायला लागलेले आहेत. अनेकांना स्ट्रेस आहे, पण फक्त स्ट्रेस आहे हेच कारण आहे का इतरही काही कारणं आहेत? त्याबद्दल काय सांगाल अगदी जाता आता? बघाल, आता भारत हा तरुण लोकांच्या हृदयविकाराची राजधानी बनू पाहतोय, आणि त्यामुळे खूप सारा परिणाम आपल्या देशाच्या इकॉनॉमीवर डायरेक्टली होतो, कारण एखाद्या कुटुंबाचं इन्कम त्या तरुण माणसाच्या इन्कमवर अवलंबून असतं. तेव्हा अशा लोकांनी काय करावं? आपल्या हॅबिट्स, जीवनशैली ज्याला आपण म्हणतो, शेवटी दिस इज अ लाईफस्टाईल डिसीज. डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक आर ऑल लाईफस्टाईल डिसीज. लाईक यू हॅव टू मॉड. तुमचं आहार कसा आहे, तुमचा आहार तुमचं आयुष्य ठरवतो. बरोबर. तुम्ही जर अतिस्निग्ध पदार्थाचं, फास्ट फूड, कोला कल्चर जर असाल तर हे चुकीचं आहे. स्मोकिंग, तंबाखूजन्य पदार्थ बंद करणं गरजेचं आहे. प्रत्येकाने दिवसातून कमीत कमी 45 मिनिट ते 90 मिनिट व्यायाम करणं गरजेचं आहे. आपलं वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ब्लड प्रेशर असेल तर ब्लड प्रेशरच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित घेणं आणि ब्लड प्रेशर चेक करत राहणं. अगदी घरी होम बीपी ॲपरेटस तुम्ही घेऊ शकता, आणि इट इज व्हेरी वेल पॉसिबल नाऊ. कोविड नंतर आपण प्रत्येक जणांनी आम्ही सांगतो घरी बीपी ॲपरेटस, ग्लुकोमीटर, पल्स ऑक्स असावं. तुम्हाला शुगर असेल, डायबिटीस असेल, तुमची शुगर नियंत्रणात ठेवा. शुगर चेक करत चला, दर 3 महिन्याला त्याचं ॲव्हरेज HbA1c करत चला. ते तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या बदलत चला. कोलेस्ट्रॉल असेल, कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या घेत चला. डॉक्टरांना दाखवत चला. काही त्रास नसेल तरी सुद्धा 35 नंतर अधूनमधून वार्षिक चेकअप करत जाणं गरजेचं आहे. मला काहीच नाही, मी फिट आहे म्हणून न करणंही चुकीचं आहे, आणि केल्यानंतर काहीतरी डॉक्टर सांगतात या भीतीपोटी न करणंही चुकीचं आहे. काही असेल तरच डॉक्टर सांगणार, आणि असेल तर एखाद्या वेळेस बरं आहे, तुम्ही आत्ता त्याची ट्रीटमेंट केली तर पुन्हा 10 वर्षानंतर तुम्हाला त्रास होणार नाही. तर हे तुम्ही नियमित चेकअप करणं, व्यसनांपासून दूर राहणं, व्यायाम, आहार, काळजी घेणं, स्वतःचं वजन नियंत्रणात ठेवणं, चांगल्या सवयी घेणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं ताणतणावाचं नियोजन करणं हे खूप खूप गरजेचं आहे. तुम्ही आजकालच्या जगामध्ये अगदी छोट्या छोट्या व्यक्तीपासून अगदी टॉपच्या बिझनेसमन, इंडस्ट्रियलिस्ट पर्यंत सर्वांना ताण आहे, पण ह्या ताणाचं नियोजन तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. तो तुमच्या हृदयाला जायला नको हे तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. हाच मी संदेश या जागतिक हृदय दिनानिमित्त देऊ इच्छितो. अगदी खूप छान. खरं तर जाता तुम्ही संदेश दिला, आणि मला वाटतं की आपला हा संदेश नक्कीच लोकांपर्यंत पोहोचेल, आणि या सगळ्या जागतिक हृदय दिनानिमित्त लोक आपल्या हृदयाची तर काळजी घेतील, स्वतःची काळजी घेतील, आणि व्यसनांपासून दूर राहतील. हे नक्कीच. डॉक्टर, तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन ह्या निमित्ताने केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास.